तर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमधील हा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून उमेदवारीवरून नाराजांनी उपोषण सुरू केलंय। चर्चेसाठी बोलावले असताना कार्यालयाचं दार का बंद केलं असा संतप्त सवाल आंदोलक महिलांनी भाजप शहराध्यक्षांना विचारलाय। तर आता महिला आंदोलकांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। कालपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अनेक वर्षांपासून पक्षामध्ये मेहनत घेतली, मात्र त्या मेहनतीला फळ आलेलं नाही, पक्षानं उमेदवारी दिली नाही। तुम्हाला अपेक्षित होतं, तुम्हाला कोणी शब्द दिला होता का या निवडणुकीमध्ये तुम्हाला उमेदवारी देऊ म्हणून? मी प्राप्ती संदीप चव्हाण, प्रभाग क्रमांक 3, सर्वसाधारण महिलामधून फॉर्म भरलेला होता। मागील 7 ते 8 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी होते आणि सर्वसाधारण महिलामधून मी एकटीनेच तिथे फॉर्म भरलेला होता, बाकी कुणी दुसरे नव्हते। पण ऐन वेळेला शेवटपर्यंत माझं नाव होतं। ऐन वेळेला मला सांगण्यात आलं की तुमच्या जागेवर दुसरी महिला दिलेली आहे आणि ती पण कार्यकर्त्याची बायको आहे। अक्षरशः बोलायला काही म्हणजे ठेवलंच नाही यांनी। म्हणजे आम्ही काम करतो, सगळं करतो, आंदोलन करतो, आंदोलन करण्यासाठी आम्ही आहे, मोर्चे काढण्यासाठी आम्ही आहे। जर कोणते गुन्हे असेल तर ते आमच्यावर आहे आणि तुम्ही ऐन वेळेला आमच्या उमेदवारी काढून तुम्ही ज्या महिला घरामध्ये थांबता, त्यांना स्वतःच्या घराच्या बाहेरचं जग माहीत नाही, अशा महिलांना तुम्ही उमेदवारी देता। मग आमचा तुम्ही फायदा करून घेताय, फक्त पक्षासाठी फायदा करून देता। आणि आमची नाराजी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर नाही आहे तर स्थानिकच्या नेत्यांवर आहे। 18 वर्ष झाले, 18 वर्ष ना तुम्ही शहराध्यक्ष पद देत, 5 वेळा मला डावललं, 5 ते 6 वेळा डावललं। मागच्या वेळेस बी फॉर्म पळवला गेला, मागच्या वेळेस दिली नाही, आता दिली नाही। किती वर्ष वाट बघायची आम्ही? किती वर्ष? हा उद्रेक आहे, हे एक दिवसाचं नाही, हे साठलेलं सगळं निघते। मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। दरम्यान पक्षाने या आंदोलनाची गंभीर दखल घेतली असून शिस्तभंग करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा भाजपकडून देण्यात आलाय। आम्ही त्यांना समजून सांगतोय, पण त्यांनी मला वाटतं त्या एकत्र बसून विचार करून त्या थांबतील। आमचे नेते माननीय अतुल सावे साहेब, कराड साहेबही त्यांना आता भेटणार आहेत, केनेकर साहेब, त्या ऐकतील। पण असं नाही ऐकलं आणि त्यांनी जर त्यांचा हट्ट कायम ठेवला तर पक्ष कठोर आहे, पक्षाला कठोर निर्णय घ्यावा लागेल। पक्ष कुठलेही शिस्तभंग हा खपून घेणार नाही।